डाळ ढोकली बनवण्यासाठी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अर्धी अर्धी वाटी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची. हळद, मीठ, हिंग, तेल घालायचं. बारीक चिरलेली पालक घालून व्यवस्थित मिक्स करायची. 5-6 शिट्ट्या घेऊन डाळ पालक शिजवून घ्यायचं. शिजवल्याच्या नंतर चांगली हटवून घ्यायची. त्यानंतर पळीभर तेल घालायचं. जिरी, मोहरी, ठेचलेलं लसूण, कांदा, टोमॅटो घालून चांगला परतून घ्यायचा. मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले यामध्ये थोडे थोडे घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. हटवून घेतलेली डाळ पालक आपल्याला यामध्ये घालायची आणि चांगले आपल्याला वरणाला इथे उकळी येऊन द्यायची. थोडंसं यामध्ये गूळ घालायचं आणि खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची. याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घेऊन नेहमीप्रमाणे थोडेसे मसाले घालायचे आणि पीठ मळून घ्यायचं. चपाती लाटून छान अशा चकुल्यासारख्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आणि 10 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं. छान अशी आपली इथे गुजराती स्पेशल दाल ढोकली बनवून तयार झाली.